त्यामुळे ती खिडकी ओपनच होते. ते ब्लेड का काहीतरी आहे, असं धारदार आहे. त्यामुळे वैतागून झोपलेले प्रवासी. 8:30 वाजता माझी नांदेडवरून पुण्यासाठी ट्रॅव्हल्स आहे आणि 8:30 इथंच वाजलेत. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आहे आता किनवट रेल्वे स्टेशनवर आणि आज आपला प्रवास होणार आहे किनवटपासून नांदेडपर्यंत. लोकलची ट्रेन आहे जी डेमो आहे, तिचा टायमिंग आहे 4:15 4:30चा आणि त्याच ट्रेनने आपण नांदेडपर्यंतचा प्रवास करणार आहोत. चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे आहे किनवटचे रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे हा. प्लॅटफॉर्म नंबर 2 पलीकडे. ट्रेनचं टायमिंग 4 4:30चा आहे. आत्ता बघा 15:54 म्हणजे 3:54 झालेले आहेत. आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी पण बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल थोडीशी. हे प्रवासी काय नांदेडपर्यंत जाणारे आहेत आणि इथे आपण तिकीट काढायला घेतोय. ATVM मशीन आहे ते समोर. इथून पण तुम्ही रेल्वेचं तिकीट काढू शकता, पण हे कसं झटपट तिकीट निघतं लगेच. इथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आपण बघू शकता. आगमन आणि प्रस्थान. आणि हे जवळपासच्या रेल्वे स्टेशनचे वेळापत्रक आहे. बाकी हा परिसर रेल्वे स्टेशनचा, हे बाहेरचा परिसर किनवट रेल्वे स्टेशनचा. तसा अमृत रेल्वे स्टेशन याच्यामध्ये नाव आलेलं आहे किनवट रेल्वे स्टेशनचे. बरंच डेव्हलपमेंट होईल आता. तिकीट दर किलोमीटर बघा तुम्ही पाहू शकता, 198 किलोमीटरचं अंतर आहे आणि लागणारे तिकीट दर आहेत 45 रुपये. स्टेशनवर साधारण प्रतीक्षालय म्हणजे जनरल वेटिंग हॉल जो आहे त्याला लॉक लावलेला दिसेल तुम्हाला. आणि इथे जे टॉयलेट आहेत पब्लिक टॉयलेट ते पण बंदच अवस्थेत तुम्हाला मिळतील. पाहू शकता गर्दी दोन्ही बाजूला फुल जोरदार गर्दी आहे. ट्रेनमध्ये चालू ट्रेनमध्ये मला चढण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो. समोरून येते ट्रेन पाहू शकता. बघे सीट धरता येत असेल तुला तर. अरे लय पुढे जाते राव, असंच असतं यांचं. चले अवघड आहे, सगळी ट्रेन पुढेच गेली. संपला चल. अवघडे भेटतो का चढायला चान्स? घुस तिकडं. अवघडे बाबा, लय अवघडे. एवढ्या डेंजर कंडिशनमध्ये ट्रेनमध्ये चढलोय काय, एकदम महाभारतच. ट्रेनमध्ये गर्दी तरी आपण शेवटच्या डब्यात आज काय उघडत नाही. ट्रेनच्या खिडकीमध्ये कोणीतरी असं लोखंडी धारदार टाकलेली आहे. त्यामुळे ती खिडकी ओपनच होत नाही. बहुतेक ब्लेड का काहीतरी आहे, असं धारदार आहे. त्यामुळे नीट काढता येत. आता हे प्रवासी आहेत, त्यांच्याकडे स्क्रूड्रायव्हर ते प्रयत्न करतात. 4 वाजता आलेली ट्रेन आपली 4:45 वाजलेत आणि आत्ता ट्रेनने हॉर्न दिलेला आहे. हे किनवटचे रेल्वे स्टेशन आज पाहू शकता.
नांदेडला वेळेवर पोचली तर बरं आहे. विनाकारण पाऊण तास ट्रेनने इथे किनवटमध्ये ट्रेन थांबवून ठेवली. मस्त 5:03 झालेले आहेत आणि आता आपण बोधडी बुजुर्ग येथे पोहोचलो आहोत. या मालगाडीमुळे आपल्याला अर्ध्या तासाचा उशीर आपल्याला भोगावा लागला. कारण की आता नांदेडपासून पुढचा प्रवास मला खूप अवघड वाटायला लागला आहे. 1050 रुपयाचं नुकसान आपलं या मालगाडीमुळे होणार असं वाटतं. अर्धा तास उशीर झाला. अर्धा तास उशिरानं आपली ट्रेन बोधडीमधून निघाली. या ट्रेनचा नांदेडला पोहोचण्याचा टायमिंग 8:15 आहे. पण मला आज वाटत नाही की आपण आज 8:15 वाजेपर्यंत नांदेडला पोहोचू. धानोरा 5:53. आतापर्यंत 2 स्टॉप आले होते. आणि 2 स्टॉपला बसने किनवटमध्ये पाऊण तास आणि बोधडीमध्ये अर्धा तास घालवलेला आहे. तसा या ट्रेनला प्रत्येक स्टॉपवर थांबण्याचा
टायमिंग आहे 1-1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, पण एवढा वेळ थांबते काय सांगायलाच नको. पलीकडून कोणती तरी ट्रेन दिसते. कृष्णा एक्सप्रेस नांदेड आदिलाबाद क्रॉस करून जाते. एक ट्रेन जस्ट गेली होती, 5 मिनिटात आली ही पण. अक्षरशः वैताग आलाय, वैताग आला अक्षरशः. वाटत नाही नांदेडला 9 वाजेपर्यंत पोहोचते. सहस्त्रकुंड इकडे कोणती तरी ट्रेन आहे, आस्था स्पेशल. सहा वाजून 13 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण सहस्त्रकुंड या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे. किनवट तालुक्यातील हे प्रेक्षणीय स्थळांचं ठिकाण आहे, कारण इथे सहस्त्रकुंड नावाचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. ट्रेनच्या क्रॉसिंग चालू आहेत. सुरुवातीला मालगाडी गेली, त्याच्यानंतर एक आदिलाबादची गाडी होती ती गेली, त्याच्यानंतर संतरगाची आणि आता ही आस्था स्पेशल सहस्त्रकुंडमधून. वैतागून झोपलेले प्रवासी. हिमायतनगर 6 वाजून 29 मिनिटं. काय करू मग बोर झालं रे, वरच करायला गाडी. आता काय करू, 2 मिनिटांनी निघालो आपण, 2 मिनिटातच निघालो. टार्गेट बाहेर आता पडतो अंधार आणि आता बाहेरचा परिसर दाखवण्यासारखं काही आपल्याला मिळणार नाही. बघूया, एखादा स्टॉप आला तर दाखवेन तुम्हाला. सात वाजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण भोकर रेल्वे स्टेशनवर आलो आहोत. 95 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे आपण आत्तापर्यंत. खूपच लेट झाला आहे ट्रेनला. 1 तास उशीर ट्रेन आहे आपल्या. 6:15 यायचा टायमिंग आहे इथं ट्रेनचा. 6:15 वाजून गेलेले आहेत. फुल ट्रेन भरून आहे, म्हणजे सीट तुम्हाला रिकाम्या बघायला भेटणारच नाहीत. एक नंबर बकवास बाथरूम, भयंकर अवस्था आहे. कडी पण नाही, बेकार. कारण नसताना 15 मिनिटं भोकरमध्ये थांबायला लागले. एकच मिनिट. तर आता आपण आलो आहोत मुदखेड रेल्वे स्टेशनवर. मुदखेड रेल्वे जंक्शन पण म्हणू शकतो याला, कारण की इथून एक लाईन हैदराबादकडे गेलेली आहे. इथे 2 मिनिटाचा ट्रेनचा ब्रेक आहे, पण आता आजच्या ट्रेनच्या चालण्याच्या ह्याच्यावरून काही सांगता येत नाही किती वेळ थांबू शकते ट्रेन.
बरेचसे प्रवासी आहेत जे वैतागलेले आहेत, वैतागून झोपलेले आहेत. रोजचाच प्रवास आहे, पण आता काय सांगू तुम्हाला, माझा तरी रोजचा प्रवास नाही आहे, पण मीच वैतागलो आहे खूप. आणि लोको पायलट थांबलेत वाट बघत, समोरून आता काही एखादी ट्रेन येणार असेल वगैरे काय. शेवटच्या डब्यात आपण जाऊ द्या म्हणा. नाही तसं काय नाही रे, त्याचा काय विषय नाही. व्ह्यूज आपण आलो आहोत माळटेकडी रेल्वे स्टेशनवर. माळटेकडी हे रेल्वे स्टेशन नांदेड जिल्ह्यामध्येच आहे, म्हणजे नांदेडमध्येच आहे. इथून जेमतेम 1 किलोमीटरचं अंतर राहिलं असेल. 8:30 वाजता माझी नांदेडवरून पुण्यासाठी ट्रॅव्हल्स आहे आणि 8:30 इथंच वाजलेत. सगळंच अवघड होऊन बसलं आहे. आता किती वाजेपर्यंत निघते काय काहीच समजत नाही. मौला अली लोकोमोटिव्ह, सिग्नलच मिळत नाही आहे. वाजलेत 8:30. अवघडे आणि बोरिंग ट्रेनचा प्रवास झाला आजचा. पुण्याला कुठं जायचं? पुण्याला स्वारगेट. स्वारगेट हा काय. हुजूर साहेब नांदेड मुंबई समोर लागलेली ट्रेन. आज मारा म्हणा ब्रेक, गावाच्या बाहेर जाऊन थांबवली. पण चला घाई आहे आपल्याला. चला 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 पुढे पायऱ्या. तर 8:42 झालेले आहेत आणि आता आपण नांदेड रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे. मित्रांनो, घाई असल्यामुळे हा ब्लॉग मी इथे संपवतोय. जायचं